हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजसाठी कोर्टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहे. तर हे बघा, इथे पूर्ण माप मी लिहून घेतले आहे. तर उंची इथे 14 इंच आहे तयार, तर इथे मी 15 इंच घेत आहे. तर डीप नेक आहे, तर आपल्याला शोल्डर कमीच घ्यायचे आहे, तर मी ते 5.25 इंच घेत आहे 34 साईजसाठी. बघा, या प्रकारे 5.25 इंचावर मार्किंग केले आहे शोल्डर साठी. आणि आर्मोल साठी इथे बघा 5.25 इंच मार्किंग करत आहे. या प्रकारे 5.25 वर मार्किंग टाकला आहे मी आर्मोल. तर हा पाठीमागचा भाग आपण कटिंग करत आहे. छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच घेतला आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतले आहे. आता आर्मोल राऊंड मध्ये इथे बघा, पाठीमागच्या भागाला 1.25 इंचावर आपल्याला आर्मोल द्यायचा आहे राऊंड. आणि या प्रकारे आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आर्मोलचा. गळा रुंदी इथे 2.5 इंच घेतली आहे मी. आणि गळ्याची उंची बघा, इथे 10 इंच घेतली आहे. तर खालच्या साईडला इथे 4.25 इंच पट्टी तयार येणार आहे. खालच्या साईडला पण इथे गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतली आहे मी. तर या प्रकारे गळ्याचा बॉक्स तयार करून घेतला आहे आणि गोल गळा देऊन घेतला आहे बघा. तर कमरेचा चौथा भाग इथे 7.25 इंच आणि 2.5 इंच शिलाईसाठी घेतली आहे एक्स्ट्रा. तर हा पाठीमागचा भाग आहे आपला. आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला आर्मोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. ते बघा, इथे 8 इंच येत आहे आर्मोल राऊंड आपला. तर आता आपल्याला या भागावरून समोरच्या भागाची कटिंग करायची आहे. तर इथे बघा, जसा पाठीमागचा भाग आहे तसा ठेवून घेतला आहे आणि नंतर इथे मार्किंग करून घेतला आहे जसा भाग आहे तसाच. पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. पहिले पाठीमागच्या भागाचं जसं आहे तसंच पूर्ण मार्किंग करायचं आहे आणि नंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे समोरच्या भागासाठी. तर गळा रुंदीचं सुद्धा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता आपला पूर्ण मार्किंग झालेलं आहे. तर समोरच्या गळ्याची उंची इथे 6.5 इंच घेत आहे मी, तयार 6 इंच आहे. इथे पण गळा रुंदी 2.5 इंचच घेतली आहे. समोर पण गळा गोलच आहे, तर या प्रकारे गोल गळा देऊन घेतला आहे बघा. आता इथे आर्मोल साठी काय करायचं, आपल्याला पहिले बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा, 5.25 इंचावर इथे आर्मोलचा बॉक्स तयार केला. समोरच्या भागाला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे समोरच्या आर्मोलला. आता इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण इथे टक्स देणार आहे आपण आर्मोल मध्ये. तर आपल्याला अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे. आणि खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे समोरच्या भागात. आता क्रॉस पट्टीसाठी बघा, दोन्ही भागावर आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. पहिले एक लाईन ओढून घ्यायची आणि नंतर हुकाच्या बाजूला आपल्याला क्रॉस मध्ये अधिक 3 इंचावर मार्किंग करायचं आहे. आता इथे बघा, आपल्याला हुकाच्या बाजूपासून 4 इंचावर मार्किंग करायचं आहे या प्रकारे. आता इथे काय करायचं, आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे आपला सेंटरचा. तर इथे वरून आपल्याला टक्स पॉईंट काढण्यासाठी काय करायचं आहे, 8.5 इंच छातीचा चौथा भाग आहे, त्याच्यामध्ये अधिक 1 इंच वाढवायचे आहे. तर इथे 9.5 इंचावर आपल्याला टक्स पॉईंट भेटला आहे. आता इथे दोन्ही बाजूने आपल्याला अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे. तर आपला मधातला हा मेन टक्स आहे, तर इथे आपल्याला 1 इंचाचा द्यायचा आहे. आता इथून पुढे 1.5 इंचावर मार्किंग करत घ्यायचं आहे आपल्याला बाकीचे तिन्ही पण टक्स. तर या प्रकारे बघा, आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचे आहे आणि इथून पण आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचे आहे. तर हे तिन्ही टक्स आपले झालेले आहेत. तर इथे आपल्याला 2 इंच वर घ्यायचं आहे आणि असा हा तिरकस टक्स देऊन घ्यायचा आहे. आता कोणी कोणी इथे उभा सुद्धा आडवा देऊ शकते, पण जे मापाला ब्लाऊज आले आहे त्यांचा तिरकस आहे. तर इथून पण आपल्याला क्रॉस पट्टी पासून वर 2 इंच घ्यायचा आहे आणि हा टक्स देऊन घ्यायचा आहे. आणि आर्मोलचा सुद्धा टक्स इथे द्यायचा आहे. आता इथे मी अर्धा इंचाचा टक्स देणार आहे, तर इथे मी मार्किंग करून घेतलं. तर या प्रकारे आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचा आहे. तर आपलं टक्सचं मार्किंग झालं. आता काय करायचं, इथे
आपल्याला आय हुक पट्टीसाठी 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. या प्रकारे. तर आपल्याला हुक समोरच्या बाजूनच ठेवायचे आहे. तर आय हुक साठी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आणि या प्रकारे इथे जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करायचं आहे. आता पूर्ण इथे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता काय करायचं आहे बघा, खालच्या आपल्याला टक्स फक्त वरच्या भागाला पाहिजे, क्रॉसपट्टी तर आपली टक्स नाही लागणार. तर त्यासाठी काय करायचं, आपल्या पाठीमागच्या भागात 1 इंच वाढवून होतं टक्ससाठी. आणि आपण अधिक इथे सुद्धा वाढवलेलं होतं 1/2 इंच, तर तेवढं आपल्याला इथे कमी करून घ्यायचं आहे. या प्रकारे 1.5 इंच मी कमी केला आहे फक्त क्रॉसपट्टीमध्ये. आणि या प्रकारे बघा इथे समोरच्या भागाचं सुद्धा कटिंग आपलं झालेलं आहे. आता जिथं जिथं मार्किंग केलेलं आहे आपण टक्ससाठी तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे असे. आता हे दोन्ही भाग ओपन करून घ्यायचे आहे आणि खालच्या भागावर सुद्धा आपल्याला इथे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. या प्रकारे बघा दोन्ही भागाला उलट्या बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे क्रॉस पट्टीला काय करायचंय, खालच्या बाजूने 1/2 इंच शिलाईमध्ये एक्स्ट्राचं घ्यायचंय आपल्याला आणि फोल्ड करून असं आपल्याला 4 लेयर मध्ये इथे क्रॉस पट्टी कट करायची आहे. म्हणजे ह्या 2 क्रॉस पट्ट्या तर डबल लेयर मध्ये आहेत. आपल्याला डबल मध्ये लावायचा हा सिंपल ब्लाउज आहे. तर या प्रकारे मी ही क्रॉस पट्टी इथे तयार केलेली आहे. तर हे बघा आपल्या इथे डबल मध्ये 2 क्रॉस पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर बाहीचं कटिंग करण्यासाठी बघा इथे मी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे 4 पदर मध्ये. तर इथे बघा आता हे थोडंसं लाईन्स आलेले आहे त्याच्यावर तर मी पिन लावून घेतली आहे. आता बाहीची उंची 5.5 इंच आहे, तर इथे 7 इंचावर मार्किंग करत आहे. सिंपल ब्लाउज आहे तर 1 इंच आपल्याला शिलाई फोल्डिंग मध्ये जाणार दंड घेरायला. आणि कॅप हाईट इथे मी 3 इंच घेतली आहे. इथून 1.5 इंच वर यायचं आपल्याला. आता इथे 8 इंच आपल्याला छातीचा चौथा भाग घडी पाहिजे, तर थोडीशी कमी झाली आहे तर मी वाढवून घेतली आहे. तर हे बघा इथे आपल्याला बाहीची घडी घेण्यासाठी काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग वापरायचा आहे. तर कोणत्या मापाची बाही असो आपल्याला या प्रकारे काढायची आहे. आता इथे सुद्धा आपल्याला 2 इंच खाली घ्यायचं आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. आणि बाही आपली कट करून घ्यायची आहे. तर या प्रकारे बघा आपले खूप सोप्या पद्धतीने फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. आता 2 भाग ओढून घ्यायचे आपल्याला मागे आणि समोरच्या आर्महोलसाठी शेप द्यायचा आहे आपल्याला. या प्रकारे बघा. तर मी प्रत्येक ब्लाउजला बाहीला अशाच पद्धतीने शेप देते. तर हे बघा आपलं पूर्ण ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.